नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SS अकॅडमी या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला क्लास 9th महाराष्ट्र बोर्ड इंग्लिशमधली पहिली कविता वॉक अ लिटल स्लोवर याचं एक्सप्लेनेशन करून दाखवते। चला तर मग चालू करूया आता। वॉक अ लिटल स्लोवर ही जी पोएम आहे ती ऑथर अननोन इथं दिलेली आहे, म्हणजेच माहीत नाही आहे कोणी लिहिलेली आहे ते। चला मग आता पाहूया वॉक अ लिटल स्लोवर म्हणजे काय। ह्या कवितेमध्ये एक छोटासा मुलगा आहे आणि तो मुलगा आपल्या वडिलांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे ह्या कवितेमध्ये दिलेलं आहे। वॉक अ लिटल स्लोवर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल, आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल। आता इथं वॉकचा अर्थ थोडक्यात काय दिलेला आहे। फॉर एक्झाम्पल थॉट्स ऑन फिलिंग इन समथिंग इन द अंडरस्टँड, अँड एखाद्याला आपली कृती असेल, विचार असेल किंवा भावना असतील त्या एकमेकाला समजून देणे किंवा त्याची देवाणघेवाण करणे किंवा मार्गदर्शन करणे, याला इथं वॉक म्हटलेलं आहे। वॉक अ लिटल स्लोवर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल, स्मॉल म्हणजे लहान, डॅडी म्हणजे त्याचे पप्पा, अँड आय एम सो फॉलोइंग युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल। आता फुटस्टेप्स म्हणजे काय, आपण थोडक्यात काय म्हणतो, फुटस्टेप्स म्हणजे पायऱ्या, आपण जे चालताना जातो वरती खाली त्या पायऱ्या। बट इथे याचा अर्थ काय येतो, एखाद्याचा त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालणे, म्हणजेच थोडक्यात म्हटलं जातं की हां बरोबर आहे, वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून मुलगा चालतो किंवा आईच्या पावलावरती पाऊल टाकून मुलगी चालते, अशा प्रकारे फुटस्टेप्स। म्हणजेच वॉक अ लिटल स्लोवर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल, आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल। प्रत्येक लहान मूल हे काय करत असतं, मोठ्यांचं अनुकरण करत असतं। लहान मुलाला तर काहीच माहिती नसतं, ते काय करतं, आपले जे आई वडील करतात, आपल्या घरामध्ये असणारी वडीलधारी माणसे जे करतात तेच ते त्याचं अनुकरण करत असतं, तेच कृती करण्याचा प्रयत्न करत असतं। जर त्याला वडिलांनी शिकवलं फ्रॉक जंप मारायचे, म्हणजे आपण बेडूक उड्या मारूया, तर ते मूल काय करतं, जसं वडील करतात ते तशाच प्रकारे करण्याचा प्रयत्न करतं। जर वडील हळूहळू चालत असतील किंवा पुढे आपण पळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाही ते मूल काय करतं, आपल्या समोर जो मोठा व्यक्ती आहे त्याच प्रकारे ती कृती करण्याचा ते प्रयत्न करतं। अशाच प्रकारे या कवितेमध्ये इथं दिलेलं आहे वॉक अ लिटल स्लोवरमध्ये, बाबा तुमची जी गती आहे ती कशी ठेवा, स्लो म्हणजे एकदम हळू ठेवा। प्रत्येक लहान मुले मोठ्यांचं अनुकरण करत असतं, त्यामुळे पुढची पिढी उत्तम घडावी हेच यामागील पिढीचं योग्य दशादर्शन त्याला मिळणे गरजेचं आहे। म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो, प्रत्येक आपल्या आजोबा पणजोबापासून आपण बघत आलो आहोत, पणजोबांना वाटतं हां माझ्या पावलावरती पाऊल ठेवलं, त्याच प्रकारे आजोबांनी ते करण्याचा प्रयत्न केला, आजोबांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपल्या वडिलांनी करण्याचा प्रयत्न केला। आता आपल्या वडिलांनाही वाटतं की माझ्या पावलावरती पाऊल ठेवून माझ्या मुलानं पुढं जावं, म्हणजे जे मी करतोय ते मुलाने करावं। म्हणजे आपलं जे भविष्य आहे, जी येणारी पुढची पिढी आहे, त्या पिढीला मार्गदर्शन करण्याचं काम आपले वडील आजोबा करत असतात। सदर कवितेतील या कवितेमध्ये लहान बालकानं आपल्या वडिलांना एक विनंती केलेली आहे आणि त्याच विनंतीमध्ये तो मुलगा काय म्हणतोय, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी पार्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटल स्लोवर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी। लीडिंग म्हणजे काय, तर थोडक्यात मार्ग दाखवणे, दिशा दाखवणे वगैरे आपण म्हणतो। म्हणजेच बाबा तुम्ही थोडेसे सावकाश चला, फास्ट म्हणजे खूप फास्ट, खूप जोराजोराने चालता, बाबा तुम्ही थोडेसे सावकाश चला, अशी एक विनंती ते बाळ करते, म्हणजे तो मुलगा करतोय आपल्या वडिलांना। तो म्हणतो तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालत आहे, तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून मी चालत आहे, आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स, म्हणजेच तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून मी चालत आहे। आणि चला तर मग आता पाहूया आपण या कवितेमध्ये काय दिले त्यांनी। वॉक अ लिटल स्लोवर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल, बाबा तुम्ही थोडे सावकाश चला, स्लो म्हणजे सावकाश, हळूहळू, अशी एक विनंती कोण करते, ते बालक करते, म्हणजे त्यांचा मुलगा करतोय, ते छोटंसं बाळ करते। आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल, आणि तो काय म्हणतोय, तो मी तुमच्या पावलावरती पाऊल ठेवते, फॉलो करणे म्हणजे जे वडील करतात ते करण्याचा प्रयत्न करणे, मी तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून मी चालत आहे आणि मला अडकळून पडण्याची इच्छा नाही, म्हणजे फॉल म्हणजे पडणे, मला पडण्याची इच्छा नाही, त्यामुळे तुम्ही काय करा, एकदम सावकाश चला, जेणेकरून मीही तुमच्यासोबत चालू शकेन। म्हणजेच बालकाला त्या वडिलांप्रमाणे आपले जीवन जगायचे आहे, जसे आपले पप्पा करतात तसेच त्याला करायचे आहे। त्यामुळे स्वतःमध्ये एक अपयश येऊ नये अशी त्याची इच्छा आहे, म्हणून तो त्याच्या वडिलांना काय म्हणतो, तुम्ही जर सावकाश चालला तर मी पडणारही नाही
आणि मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी सावकाशपणे आणि व्यवस्थित चालू शकेल आणि मीच तुमचं अनुकरण करेन. म्हणजेच तुम्ही सावकाशपणे चाललात तर मीही तुमचे अनुकरण करून तुमच्याप्रमाणे योग्य मार्गानेच मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या आयुष्याची जी वाटचाल आहे ती योग्य रीतीनेच जाईल. म्हणून तो म्हणतो की बाबा तुम्ही सावकाश चला. नेक्स्ट स्टांजामध्ये काय दिले, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर यू आर लीडिंग मी. मी मगाशीच म्हटलं होतं लीडिंग म्हणजे काय, तर थोडक्यात मार्ग दाखवणे, दिशा दाखवणे. फास्ट म्हणजे खूप जोराने, हार्ड म्हणजे कठीण आणि लिटल स्लोअर म्हणजे खूप सावकाश आणि हळूहळू. तो पुढे काय म्हणतो मुलगा, बाबा तुम्ही कधी कधी खूप फास्ट जाता पुढे, तुम्ही कधी कधी खूप जोराजोराने चालता, तर कधी तुमची पावले मला दिसेनाशी होता, तुम्ही एवढ्या जोराने चालता. अँड समटाइम्स दे आर हार्ड टू सी, मला कधी कधी तुमची पावलं दिसतही नाही आहेत, तुम्ही एवढ्या जोराने चालता. याचा अर्थ काय होतो इथे, काही वेळा वडिलांची कृती आहे त्यांचं वर्तन समजणं हे मुलांना कठीण होऊन जातं. कारण कधी कधी एखादा असा विषय पण निघतो की ते मुलाला पटकन लक्षात येत नाही की आपले वडील काय बोलतात आहे. अशा वेळी त्यांना समजून सांगणं हे कोणाचं काम आहे, आपल्या वडिलांचं काम आहे, आपल्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचं काम आहे. म्हणून तुम्ही जर सावकाशपणे चालला तर मी तुमचं अनुकरण करेनच, बट कधी कधी काय होतं तुम्ही एवढ्या जोरात चालता की मला तुमची पावलेच दिसेनाशी होतात. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर युअर लीडिंग मी. आणि तो म्हणतो की अशा वेळी मला हे तुमच्यासोबत चालणं कठीण होऊन जातं. म्हणून काय केलं पाहिजे, आपण त्या मुलाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढून आपणच आपली 2 पावले मागे घेतली पाहिजेत आणि त्याला समजून सांगितलं पाहिजे की स्वतःबरोबर सांभाळून पुढे न्यावे, असं तो त्या वडिलांना सांगतो. पुढे बघा, सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आता परत तो मुलगा इथं काय म्हणतोय वडिलांना, मोठा झाल्यानंतर मला तुमच्यासारखेच व्हायचं आहे. ग्रोन म्हणजे वाढणे, मला तुमच्यासारखंच वाढायचं आहे मोठं झाल्यानंतर. अँड यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. आणि त्यावेळी माझे लहान मूल देखील वडिलांचेच म्हणजेच माझे अनुकरण करणार आहे. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड म्हणजे माझा स्वतःचा मुलगासुद्धा माझंच अनुकरण करणार आहे. जसं मी जसजसा मोठा होत जाईन तसतशी मी तुमचीच कृती करणार आहे, तुमच्याच पायावरती किंवा तुमच्याच पावलावरती पाऊल ठेवणार आहे. आणि मी जेव्हा मोठा होईन तेव्हा माझा छोटा मुलगा किंवा मुलगी असेल ते काय करणार आहे, ते आय वॉन्ट टू फॉलो मी म्हणजेच तो माझ्याच पावलावरती पाऊल ठेवणार आहे. म्हणून कवितेतील बालक मोठा होऊन आपल्या वडिलांप्रमाणेच त्याला बनायचं आहे आणि भविष्यातील जेव्हा त्याला मूल होईल तेव्हा ते त्याचंच अनुकरण करणार आहे याची त्याला जाणीव झाली आहे. कारण प्रत्येक पुढची पिढी ही पाठीमागच्या पिढीचाच आदर्श समोर ठेवून चालत असते. पुढे, अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड आय नो दॅट आय वॉज ट्रू, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. आणि म्हणून बालकाला काय वाटतं की त्याने योग्य मार्ग निवडला पाहिजे. त्यानं काय केलं पाहिजे, राईट म्हणजे बरोबर, एकदम योग्य मार्ग त्याने निवडला पाहिजे, लीड मार्ग. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, सत्याच्या वाटेवरून चाललं पाहिजे, कुठलाही चुकीचा मार्ग त्याला पकडायचा नाही. म्हणून तो त्या वडिलांना काय म्हणतोय, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. म्हणून तो सांगतो की वडील जर धीम्या गतीने म्हणजेच हळूहळू सावकाश चालत गेले तर बरोबर मी त्यांच्या पावलावरती पाऊल टाकेन. वडील आपले दिशादर्शक आहेत आणि त्यांनी दावलेली दिशा हीच योग्य दिशा आहे असं त्या मुलाला जाणवतं. कारण पुढे जाऊन येणारी प्रत्येक पिढी हे एकमेकांचंच अनुकरण करणार आहे. म्हणून तो वडिलांना म्हणतो, तुम्ही कुठलीही घाई न करता तुम्ही फक्त सावकाश चला. म्हणून इथं शेवटी म्हटलं आहे, पुढे जाऊन येणारी पिढी ही त्याचेच अनुकरण करणार आहे हे त्याला ठाऊक आहे. म्हणून तो त्या वडिलांना म्हणतो, पप्पा तुम्ही सावकाश चला, बाबा तुम्ही सावकाश चला, जेणेकरून मी तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढे चालेल. आय होप तुम्हाला ही कविता छानपैकी समजली असेल. बाय एव्हरीवन.